विरोधी पक्ष नेत्याची काँग्रेस देऊ शकते अशा स्वरूपाची काही चर्चा पक्षात विचाराधीन आहे का? जे हायकमांड निर्णय घेईल त्या निर्णयाला सगळ्यांची मान्यता राहील एक, पण आज आमच्या समोर एक मोठी जबाबदारी आलेली आहे. आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच, कालही सकाळचा जो सर्वे आला त्या सर्वेमध्ये काँग्रेसच हा सेकंड मोठा पक्ष आहे, लार्जेस्ट पक्ष आहे. फक्त BJP आणि आमच्यामध्ये 3% फरक आहे. आणि त्याच्यामुळे एक मोठी जबाबदारी जनतेने आमच्यावर दिलेली आहे. महाराष्ट्राचं सरकार हे लुटारू सरकार आहे. कारण राज्याचा मुख्यमंत्री म्हणत होते की आमचा जो बहुमत आहे, अरे मुख्यमंत्री महोदय, आपण सगळं उधारचा सिंदूर जमा केलेला आहे, तुमचं व्यक्तिगत काहीच नाही. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये जे काही मागच्या बजेट अधिवेशनामध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या होत्या, बेरोजगारांसाठी घोषणा केल्या होत्या, महागाई कमी करण्याची घोषणा केल्या होत्या, त्याचं काय झालं? त्या सगळ्या गोष्टीवर सरकारने बोलावं. भाजपचं दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळलेले आहेत. त्याच्यामुळे जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे हे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका मोठी आहे आणि काँग्रेस पक्ष त्या पद्धतीची लढाई लढेल. मात्र पायऱ्यांवर एकीकडे आंदोलन सुरू आहे, मात्र राष्ट्रवादीचे कुठलेच नेते आहेत त्या आंदोलनामध्ये दिसत नाहीयेत. कारण की एक गट आहे तो विरोधकात असेल असं म्हटलं जात आहे. बघा, आज सभागृहात आपल्याला स्पष्ट होणार आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर आता चर्चा करणार नाही. आम्ही तुम्हाला सांगितले की काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे. कालचा सकाळचा सर्वे महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट केलेला आहे. 3%चा BJPच्या बरोबर आमची आता स्पर्धा आहे, त्याच्यापेक्षाही जास्त आम्ही भविष्यात जाऊ. आणि ती जी काही परिस्थिती आहे, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला ही भूमिका निभवावं लागेल हे आता स्पष्ट झालेलं आहे. पण दादा एक महत्त्वाचा विषय असा आहे की जर तुम्ही म्हणताय की ज्या पद्धतीचा सर्वे आला आणि काँग्रेसला भूमिका विरोधी पक्षाची बजवावी लागेल, अपर हाऊसचं काय? तिथेही तुमची संख्या जास्त आहे विधानसभेसारखी, तर तिथे काल पण मी सांगितलं की इथली 2-3 दिवसामध्ये ती भूमिका आम्ही स्पष्ट करू. त्याच्यावर 1-2 दिवसामध्ये चर्चा होईल. आज विधानसभेतलं क्लिअर होऊन जाईल आणि त्याच्यामुळे ती पण आमची भूमिका स्पष्ट आपल्याला पाहायला मिळेल. विरोधी पक्ष नेता को लेके कांग्रेस की तरफ से क्या बोलते हैं? कांग्रेस के ज्यादा नंबर है, क्या कहना चाहते हैं दोनों हाउस? नीचे के हाउस में तो आज डिसीजन हो जाएगा, थोड़ी देर में उसका निर्णय आ जाएगा, हाईकमांड से नाम आएगा, उसका दावा हम करेंगे. आपने देखा कि कल सकाल का एक सर्वे आया, उसमें कांग्रेस 20% और BJP 26% दिखाई जा रही है. यानी इसका मतलब है कि महाराष्ट्र की जनता ने कांग्रेस को एक स्ट्रांगली अपोजिशन एक्सेप्ट कर लिया है. थोड़ा फर्क है BJP के साथ, उससे भी ज़्यादा हम चाहेंगे. लेकिन आज BJP ने जिस तरह से उधार का सिंदूर भरकर महाराष्ट्र की राजनीति को गंदा करने का काम, शाहू फुले आंबेडकर विचार को गंदा करने का काम जो किया है, उसका जवाब तो महाराष्ट्र की जनता को देना पड़ेगा. गए चुनाव में राज्य के मुख्यमंत्री, गए विधानसभा अधिवेशन में राज्य के मुख्यमंत्री ने कहा था कि हम किसान को बहुत मदद देंगे, किसी किसान को मदद नहीं दी गई. बेरोजगारों को न्याय देंगे, वो अभी तक न्याय नहीं मिला. महंगाई बढ़ती गई, गरीबों का प्रश्न बढ़ते गया. और ये सवाल हम पूछेंगे, सरकार को जवाब देना पड़ेगा. सरकार जवाब नहीं देंगी, विधानसभा में बहुमत के आधार पर अगर वो अपना वहाँ पे दम दिखाएंगी तो हम जनता के दरबार में जाएंगे, रास्ते की लड़ाई लड़ेंगे, लेकिन महाराष्ट्र की जनता को न्याय दिलाकर रहेंगी कांग्रेस की भूमिका, ये स्पष्ट है. कल अजीत पवार जाके शरद पवार को मिलते हैं, पहली बार जाके मिले, जिस तरह से ये सब गठजोड़ हुआ, क्या किस तरह से देखते हैं आप? देखो, कौन से पार्टी में क्या चल रहा है उसमें हमको जाना नहीं है. आज सभागृह में स्पष्ट होगा, उसके आधार पर हम लोग काम करेंगे. कांग्रेस ने अभी एक प्रोटेस्ट किया है यहाँ पर सीढ़ियों पर, इस विषय को लेकर ये प्रोटेस्ट है. देखो, महाराष्ट्र की असंवैधानिक सरकार जो है, ये सरकार एक, और माननीय सुप्रीम कोर्ट ने उसको आइडेंटिफाई किया है, और ऐसी असंवैधानिक सरकार को राज करने का कोई अधिकार नहीं होता. ये शाहू फुले आंबेडकर विचारधारा का राज्य है और इस राज्य में संवैधानिक व्यवस्था से आने वाली सरकार को ही बैठने का अधिकार है. ये सरकार चले जाओ, ये भूमिका कांग्रेस की है.